नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी फॉर इक्विटी मार्केट, स्पेशली स्टॉकमध्ये। आपण ही स्ट्रॅटेजी वापरून स्पेशली स्टॉकमध्ये काम करणार आहे। तर या स्ट्रॅटेजीचे काही रूल्स आहेत, तर ते रूल्स आपण पहिल्यांदा समजून घेऊ। पहिला रूल आहे, मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपण 11 नंतर येणार आहे, म्हणजे एक मार्केट सेटल झाल्यानंतर आपण मार्केटमध्ये काम करायला नाही। दुसरा रूल स्ट्रॅटेजीचा असा आहे की मार्केटचा व्ह्यू आपल्याला चेक करायचा आहे। म्हणजे मार्केटचा व्ह्यू चेक करताना निफ्टी 500, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स हे कोणत्या दिशेने चालले, म्हणजे अपसाईडने चालले आहे की डाऊनसाईडने चालले, हे आपल्याला चेक करायचे आहे। जर अपसाईडने चालले असेल तर अपसाईडसाठी आपण ही स्ट्रॅटेजी यूज करणार आहे। तर स्टॉक सिलेक्ट करताना हे स्टॉक आपल्याला निफ्टी 500मधून सिलेक्ट करायचे, निफ्टी 50मधून नाही, बँक निफ्टीमधून नाही, तर निफ्टी 500मधून आपल्याला सिलेक्ट करायचे, किती 11 वाजेनंतर। तर जे स्टॉक कोणते सिलेक्ट करायचे आपल्याला की ज्याच्यामध्ये कमीत कमी 2% मूवमेंट 11पर्यंत आलेली आहे किंवा 11 नंतर येणार आहे, ते आपण नाही सांगू शकत, पण 11पर्यंत 2% मूव आलेली आहे असे स्टॉक आपण इथं घेणार आहे। तर आता बघू की 11 नंतर स्टॉकमध्ये मूवमेंट आली काय, स्ट्रॅटेजी आपली काम करते की नाही। तर पहिल्यांदा आपण NSE इंडिया वेबसाईट ओपन करणार आहे। तर NSE इंडिया वेबसाईट ओपन केल्यानंतर मार्केट डेटामध्ये आपण जाणार आहे। मार्केट डेटानंतर गेल्यानंतर इथे आपल्याला प्री ओपन मार्केट अशा बऱ्याचशा गोष्टी दिसतील, डेरिव्हेटिव्ह मार्केट। तर आपल्याला इक्विटी आणि SME मार्केट सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी इक्विटी आणि SME मार्केट सिलेक्ट झालेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे ब्रॉड मार्केट इंडायसेस दिसतील। तर यामध्ये आपल्याला निफ्टी 500 सिलेक्ट करायचं आहे। निफ्टी 500 सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला असे स्टॉक शोधायचे ज्यामध्ये 2%ची मूवमेंट 11 वाजेपर्यंत झालेली। तर आता यामध्ये जर आपण बघितला तर रँडमली आपण स्टॉक सिलेक्ट करू। आपण पहिला स्टॉक समजा डाबर सिलेक्ट केला, तर इकडं ट्रेडिंग व्ह्यूला आपण डाबरचं ॲड करून घेऊ। इथं स्टॉकमध्ये जायचं आहे, इथं आपण सिलेक्ट करणार आहे डाबर। तर चला, डाबर आपण सिलेक्ट केलेला आहे। तर डाबर स्टॉक आपण सिलेक्ट केलेला आहे। तर या ठिकाणी बघू की आज म्हणजे 9 तारखेला 9 सप्टेंबरला की स्ट्रॅटेजी काम केलेली आहे की नाही। तर आज मी या स्टॉकमध्ये काम केलं होतं, त्यामुळे इथे ऑलरेडी एक होतं लेवल आपण मार्क केलेली होती, 654 रुपयांची लेवल मार्क केली। तर इथं 11 वाजता जर बघितलं 10:55 ते 11च्या दरम्यान इथं मार्केटने एक लेवल दिलेली आहे, या स्टॉकमध्ये एक लेवल दिलेली आहे आणि एक सडन ब्रेकआउट झालेलं आहे। तर हे ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केटमध्ये जवळजवळ 3%ची मूवमेंट या ठिकाणी आलेली आपल्याला बघायला मिळते। तर मार्केटमध्ये 654 पासून एक सडन 657पर्यंत मूवमेंट गेली, जिथं आपलं टार्गेट पूर्ण हिट झालेलं आहे। तर आता दुसरा स्टॉक आपण या ठिकाणी बघणार आहे, समजा की ही स्ट्रॅटेजी यामध्ये काम करते की नाही। डाबर झाल्यानंतर आपण रँडम एखादा सिलेक्ट करू, VTL सिलेक्ट केला आहे समजा। तर या ठिकाणी आपण VTL स्टॉक आता सर्च करून बघू। VTL वर्धमान टेक्सटाईल लिमिटेड एक रँडम स्टॉक आपण सिलेक्ट केले आहे, हे कोणतेही आपण आधी ठरवून ठेवलेले नाही किंवा चेक करून घेतले नाही। तर रँडम स्टॉक आपण सिलेक्ट केलेले। तर इथे जर बघितलं मार्केट ओपन झाल्यानंतर तर इथे एक लेवल तयार केली आहे 11 वाजेपर्यंत। हे बघा, या ठिकाणी मार्केटने एक लेवल दिलेली आहे। तर ही लेवल ब्रेक झाल्यानंतर मार्केटने एक सडन शार्प मूव दिला आहे, 487 रुपयावरनं मार्केट म्हणजे वर्धमान टेक्सटाईल या स्टॉकमध्ये 491 492पर्यंतची म्हणजे जवळजवळ 3%ची मूवमेंट आपल्याला मिळालेली आहे। अशा पद्धतीने आपण स्ट्रॅटेजीचा वापर करून एक इंट्राडे स्टॉकमध्ये चांगला प्रॉफिट कमवू शकतो आणि एक कमी रिस्क घेऊन आपण चांगलं काम करू शकतो। सगळेच बोलतात की FNO मार्केट बेस्ट आहे, स्टॉकमध्ये प्रॉफिट होत नाही। तर स्टॉकमध्ये पण आपण अशा मूवमेंट कॅप्चर करू शकतो जे तुम्हाला या स्ट्रॅटेजीमध्ये समजल्या असतील। धन्यवाद।